चार्ट घ्या, चार्ट भरून देतो. ग्राफ चालू आहे पेज नंबर 8 बाय ग्राफिकल मेथड चालू आहे बाळांनो. पहिल्यांदा इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस वाय हे प्लस आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडं मायनस, ही प्लस तसंच साईन चेंज केली. 3x मायनस 2 ज्याचा अधिक आहे त्याचं वजा करा, वजा आहे तिथं अधिक. प्रत्येक पायरीला मी गणिताचं नियम देतो बाळांनो. प्रत्येक पायरीला कुठल्याही तुमच्या शंका राहत नाहीत. नंबर 1 x 3 इंटू एक्स, एक्सची किंमत किती घेतली 1. आता वायची किंमत काढूया. 3 1 3 वजा 2 1. नंतर 2 नंबर इथं देतो. y इज इक्वल टू 3x मायनस 2 3 इंटू एक्स 2 3 दूनी 6 वजा 2 बरोबर 4. y इज इक्वल टू 3x मायनस 2 3 इंटू एक्स, एक्सची किंमत 0 3 0 0 मायनस 2. चार्ट संपला व्यवस्थित. आता पलीकडचा चार्ट सोडून देतो बाळांनो. तुम्ही एक्सच्या किमती कोणत्याही घेतल्या तरी चालतील. 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे इक्वेशन घेतलं. आता मायनस वाय इज इक्वल टू पक्षांतर मायनस 2x प्लस 3 साइन बदललं. 2x मायनस 3 नंबर 1 2 इंटू एक्स, एक्सची किंमत 4 4 दूनी 8 मायनस 3 5. 2 नंबर y इज इक्वल टू एक्स प्लस मायनस 3 2 इंटू एक्स, एक्सची किंमत किती घेतली 1. बेक बे 3 मधून 2 गेला वजा 1. y इज इक्वल टू एक्स मायनस 3 2 इंटू एक्स, एक्सची किंमत किती घेऊया 3 3 दूनी 6 मायनस 3 3. दोन्ही चार्ट व्यवस्थित झालं बाळांनो. कुठं काही शंका ठेवलेली नाही. फक्त शंका तुम्हाला कधी येणार तुम्ही अभ्यास नाही केला तर. हा चार्ट तयार झाला. आता या चार्ट नुसार 1 1 1 1 2 4 एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर अधिक 4 2 4 0 वजा 2 0 वजा 2 काढली. म्हणजे ह्या 3 पॉइंट मधून एक लाईन काढली. त्याच्यावर इक्वेशन आडवं लिहा. इक्वेशन असं लिहू नका, असं उभं लिहा. म्हणजे त्या लाईनवर व्यवस्थित लिहा. लिहिलं. नंतर बाळांनो 4 5 एक्स ॲक्सिसवर 4 वाय ॲक्सिसवर 5 म्हणजे 4 वरून 5 वर यायचं. 1 मायनस 1 1 मायनस 1 3 3 प्लस 3 आणि ह्या बाजूला 3 1 2 3 मधून जाणारी रेषा काढली. त्याच्यावर इक्वेशन लिहिलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. आणि दोन्ही लाईनी एकमेकींना कुठं स्पर्श होतात त्याला म्हणायचं त्याचं उत्तर. आता कुठं स्पर्श होतात बघा. x मायनस 1 वाय मायनस 5 x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल टू -5.